माध्यमात आपल्याला पाहायला मिळते आणि निलेशजी उकेडे साहेबांचं विशेष कौतुक यासाठी कारण त्यांनी आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली आणि आम्हाला ते आमंत्रित केलंय. नक्कीच त्यांचा सुद्धा नक्कीच आभार व्यक्त करतो आणि खरंच एक चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. जेवणासारखा एक चांगला उपक्रम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. एका बाजूला आपण पाहताय आणि नक्कीच त्यांची मान्यवर मंडळी आपल्या व्यासपीठावरती नक्कीच पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं परंतु संघाला एक आधारस्तंभ एक पाठीराख्यांच्या भूमिकेमध्ये मान्यवर मंडळी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालेत. नक्कीच त्यांचं कौतुक असेल. नक्कीच धन्यवाद सिद्धेश सर. आयोजकांचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल आणि तितकंच कौतुक असोसिएशनचं देखील करावं लागेल. नक्कीच शाहूवाडी तालुक्यातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम इथे मात्र चोख पार पाडलंय असोसिएशनच्या वतीनं. नक्कीच अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संदीपजी चाके साहेब असतील, उपाध्यक्ष सचिन पाटील साहेब असतील, त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. हॅलो हॅलो चला विनंती असेल ऑनफिल्ड पंचांना आपण सामन्याला सुरुवात करायची. मित्रांनो आपण पाहताय शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत आपण खऱ्या अर्थानं पाहताय श्री जुगाई स्पोर्ट्स पणुंद्री आयोजित श्री जुगाई देवी चषक 2025 पर्व दुसरा आणि या स्पर्धेतील मेगा फायनल अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो. एका बाजूला संघ आहे वांडाईवाडी, एका बाजूला संघ आहे चिखलवाडी. तेव्हा दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल सुशांत यांचा आपण मध्ये पहिल्याच बॉल वरती एक हवा याला करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक आहे आणि ते मात्र झेली सटलाय. सर काय बॉल फायनल मॅच आहे खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती आघात करण्याचा प्रयत्न आणि कुठे तो आंगडे देताना आपल्याला पाहायला मिळेल. काय म्हणताय? इथे मात्र नक्कीच फायनलचं प्रेशर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सुशांत याच्यावर नक्कीच पहिला चेंडू भिरकावून दिला होता, मिस टायमिंग शॉट होता. नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये असं झेल पकडणं नक्कीच अवघड असतं. सोपं करण्याचा प्रयत्न नक्कीच सुशांत याने केलाय, तो मात्र असफल ठरताय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सुशांत हप्पे यावेळेस स्क्वेअर कट केलाय, गॅप मध्ये आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल. 1 बाउन्स 2 बाउन्स. इथे मात्र घडतंय काय, चेंडू फेकून दिला सीमारेषे पार. हा आला एक दर्जेदार चौकार. नक्कीच आपण जर पाहिल्यात खऱ्या अर्थानं एक चांगला प्रयत्न पाहायला मिळाला, चांगला एफर्ट पाहायला मिळाला. मात्र शेवटच्या मात्र चेंडू सीमारेच्या बाहेर गेलाय आणि ह्या 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र फायनलची मॅच आहे, एक मेगा फायनल आहे. आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा इथे करावी लागणार आहे. आणि काय वाटतं सर प्रथम बॅटिंग करत असताना कारण मागील सामना खेळले थोडासा नक्की थोडा वेळ अस्थिर ब्रेक मिळाला नाहीये तो बॅटिंग करणाऱ्या संघाला, काय वाटतं कशा प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये रंगेल? नक्कीच या ठिकाणी मोठे फटके खेळणं गरजेचं आहे मांडलाईवाडी संघासाठी, कारण तितकाच मातब्बर संघ आरकेसीसी चिखलवाडी संघ देखील आहे. वा क्या बात आहे, अचूक थ्रो काय करताय मैदानाच्या आतमध्ये आणि ते आले विकेट. विकेट आले कोणाची तर अमोल पिंपळे नावाच्या वादळाची विकेट इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अमोल पिंपळे नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल आरकेसीसी चिखलवाडी संघाच्या खेळाडूचं देखील अचूक थ्रो नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच. हॅलो विनोद थोडं थांबवतो, एक विशेष सत्कार अर्थात आत्ताच आपण जी पोलीस भरती पाहिलीत मुंबई पोलीस मध्ये आत्ताच नव्याने नक्कीच त्यांची आपण खऱ्या तर निवड झाली आहे असे आदरणीय सन्माननीय आकाशजी पवार साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. त्याला मायाची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन त्याचं यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मित्रांनो म्हणतात ना प्रयत्नांची पराकाष्ठा सुटल्याशिवाय गुणवत्तेचा काठ गाठता येत नाही आणि संयम सातत्य आणि संघर्ष ठेवल्याशिवाय विजयाची गाठ बांधता येत नाही. आणि ते संयम सातत्य आणि संघर्ष आपण आकाशजी पवार यांच्या माध्यमातून आणि पाहायला मिळालं, तर ते कष्ट नक्कीच पाहायला मिळाले आणि एक चांगली संधी आणि खऱ्या अर्थानं मुंबई पोलीस त्यांची निवड झाली. त्यांना पुढील वाटचाली खूप साऱ्या शुभेच्छा देतोय आणि विनंती करतोय त्यांचं यथोचित मान सन्मान येथे करायचं आहे. त्यांना मायाची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना इथे मात्र सन्मानित केलं जातं. टाळ्यांचा गजर होत्या एकदा आकाशजी पवार सरांसाठी. नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजेत आकाशसाठी, कारण एक प्रयत्न नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती पोलीस मध्ये भरती होण्याची आणि तेच प्रयत्न इथे मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पनुंद्रे संघाकडून या ठिकाणी आकाश पवार याला नक्कीच सन्मानित केलं जात आहे. नक्कीच पनुंद्रे गावचा एक युवा मुलगा नक्कीच पोलीस दलामध्ये दाखल झालाय आणि गावाचा नावाचा इथे डंका मात्र पोलीसच्या दलामध्ये वाजवणार आहे. आकाश पवार यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच कौतुक करावं लागेल सुशांत हापे याचा, ज्या पद्धतीने या षटकामध्ये सुशांतने गोलंदाजी केले नक्कीच या ठिकाणी कौतुकास्पद आहे. तसेच
थोडं आपण दोन शब्द अर्थात जास्त नाही, जास्तीचा वेळ घेणार नाही, मेगा फायनल आहे. सर्वप्रथम कॅमेरामॅनला थोडं विनंती करतोय. सर्वप्रथमचं अभिनंदन असेल सर. आपण या पोलीस दलामध्ये आपण आता खऱ्या अर्थानं आपली निवड झाली आहे. खऱ्या अर्थानं नवं आता पर्व सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्याला पर्व सर्वप्रथम खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. आणि सर आपलं अटेम्प्ट किती होता, कारण मला ह्याच्या उत्सुकता आहे, अटेम्प्ट कितवा आहे. नक्कीच मित्रांनो, टाळ्यांचा गजर होत्या. पहिलाच अटेम्प्ट आणि पहिल्याच अटेम्प्ट मध्ये खऱ्या अर्थानं आपण या क्षेत्रामध्ये आलात. काय सांगाल खऱ्या अर्थ येणाऱ्या अनेक जो युवा वर्ग आहे त्याला काय मार्गदर्शन कराल. प्रयत्न करत राहा, काय नाही, प्रयत्न करत राहा, सातत्याने अभ्यास करत राहा. नक्कीच आज मात्र शब्द कमी पडतात, मात्र आपल्याला पुढील वाटेल खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातोय. धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वाटेल खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच धन्यवाद आकाश, आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून देखील. जात मैदानाच्या आतमध्ये काय करताय गणेश काटकर देखील तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतात. एक उत्कृष्ट झेल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सागर केसरकर यांच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. RKCC चिखलवाडी संघाच्या खेळाडूंचा देखील अचूक थ्रो, अचूक झेल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फायनलचा प्रेशर आता मात्र मांडलाईवाडी संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच मित्रांनो एक विशेष सन्मान अर्थात आदरणीय सन्माननीय साखरजी कांबळे साहेब, सागर वसंत कांबळे साहेब, दामळे साहेब यांचं सुद्धा नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण त्यांचं सुद्धा पोलीस दलामध्ये निवड झाली आहे. त्याने सुद्धा पुढील वाटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आज नक्कीच ते अनुपस्थित आहेत, मात्र नक्कीच त्यांचा आमच्या वाणीतून आपल्या शब्दातून त्यांचं नक्कीच कौतुक आणि अभिनंदन असेल. सर काय वाटतं, मेगा फायनल आहे, एका बाजूला आपण बघताय मांडलाई संघ अडचणीमध्ये सापडलाय, काय वाटतं कशा प्रकारे सामन्यामध्ये कमबॅक करावा लागेल. नक्कीच प्रेशर पाहायला मिळतंय या ठिकाणी मांडलाईवाडी संघाकडून. कमबॅक करावा लागेल, मोठे फटके खेळणं गरजेचं आहे आणि खेळपट्टीवर थांबणं देखील गरजेचं आहे, कारण 2 षटकांचा खेळ आहे आणि तब्बल 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येणं नक्कीच मांडलाईवाडी संघासाठी गरजेचं आहे. नक्कीच सर, आपण पाहायला गेलं तर इथे मात्र संयम ठेवणं गरजेचं असणार आहे. पुढचा बॉल इथे मध्ये बंदाट वेगामध्ये आतळा मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, बिघडतंय काय, आत्महत्या, क्रिकेटच्या भाषेतील आत्महत्या पाहायला मिळाली. विकेटचं पतन धक्का क्रमांक 3 इथे होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सात धावा धावपलकावर लागलेले आहेत. 3 खेळाडू नक्कीच तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळाले. थोडस बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय मांडलाईवाडी संघ. प्रेशर नक्कीच फायनलचा आहे आणि फायनलचं प्रेशर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच सर, पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे मात्र घेतला यष्ट्यांचा वेध. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. विकेटची मालिका इथे होताना पाहायला मिळते. मित्रांनो खऱ्या अर्थानं माणकाशी म्हणालो की मेगा फायनल आहे, अंतिम लढत आहे, दडपण आहे, दबाव आहे आणि त्या दबावाला मात्र कुठेतरी अजूनही आपल्या अंगडे त्यांना पाहायला मिळतोय. तर प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात मांडलाईवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ते अर्थात 8 धावा, माफ करा 7 धावा झालेल्या आणि 8 धावांचं लक्ष असणार आहे. चला विनंती असेल त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवा मित्रांनो. सर काय वाटतंय, फक्त आणि फक्त 8 धावा धापळकुती लागल्यात. खऱ्या अर्थानं सिंगल डिजिट मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, मात्र 12 बॉल आहेत आणि 8 धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर मांडलाईवाडी संघाकडे एक भेदक गोलंदाजीचा मारा आहे, मात्र तो यशस्वी होईल का. नक्कीच थोडं फलंदाजी मधून निराशाजनक कामगिरी राहिली. आता मात्र गोलंदाजी मधून संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल, कारण स्क्वॉड मध्ये आपण पाहतोय अमोल पिंपळे, गणेश काटकर साहेब सारखे गोलंदाज, मातापर गोलंदाज स्क्वॉड मध्ये आहेत मांडलाईवाडी संघाच्या. नक्कीच ते थांबू शकतात सुशांत आणि सुहासला. नक्कीच आपण गोलंदाजच्या बाबतीत नक्कीच म्हटलात, मात्र सर विपक्ष संघाचा विचार केला तर एका बाजूला दिनेश खेताल, त्यानंतर सुशांत आप्पे, त्यानंतर सुहास खेताल सारखे हुकमी एक्के अजूनही मैदानाच्या आपण आतमध्ये येणं बाकी आहे आणि त्याच्यासमोर जर 8 धावांचा टिकाव लावायचा असेल तर मात्र भेदक गोळीचा मारा करणं हे गरजेचं असणार आहे आणि तो भेदक गोळीचा मारा होईल का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. नक्कीच पाहायला मिळेल, कारण फायनलचा सामना आहे. फायनलचं प्रेशर नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं मांडलाईवाडी संघाकडून. नक्कीच 8 धावांचं टार्गेट दिलंय. प्रेशर नक्कीच चिखलवाडी संघाने आपलं रिलीज केलंय या आधीमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून. 12 चेंडूने 8 धावींची गरज RKC चिखलवाडी संघाला आहे आणि नक्कीच त्याला स्पीडअप घ्यायचा आहे.
बॅटर्स देखील पाठवायचे आहेत आरकेसी चिखलवाडी संघ. फायनलचा सामना आपण पाहतोय. नक्कीच गोलंदाजांवर प्रेशर असणारच आहे, कारण 12 चेंडू मध्ये 8 धावा डिफेंड करायचे आहेत. नक्कीच नक्कीच सन्माननीय आदरणीय गणपत शेठ लाड यांच्या माध्यमातून तुषारसाठी पारितोषिक आलंय. 3 षटकार जर ठोकले आणि सामना विजय करून दिला तर 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. गणपतजी लाड साहेब नक्कीच एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटवरला असलेलं अतोनात प्रेम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. सर इथे मात्र तेच मी म्हणणार होतो की गणपत सरांनी मात्र विचार विनिमय करून खऱ्या अर्थाने पारितोषिक लावले. कारण धावसंख्या आहेत 8 आणि 3 षटकारांची मात्र ऑफर आहे. खऱ्या अर्थानं येथे आपण हा माइंडसेट इथे पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर कसं पारितोषिक लावायचं हे सरांकडून शिकावं लागेल. तो मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पहिला चेंडू भिरकावून दिलाय आणि इथे मात्र जेल सुटलाय. जेल होतो ड्रॉप. 1 धाव अर्जित केले गेले. सर आपण पाहिलं गेलं तर सुशांत सर का एक मोठा एक्का आणि त्याचा मात्र झेल निसटलाय. कुठेतरी आपण पाहायला गेलं तर सामन्यामध्ये कमबॅक करण्याचं काम खऱ्या अर्थानं झालं असतं, मात्र झालं जर तरला खूप अंतर आहे. हे क्रिकेटचं मैदान आहे. पुढचा बॉल मिस्टाईम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर चेंडू खाली येतील का, मात्र आपण पाहिलं त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. 2 मॅच लँड अर्थात निर्जल स्थळी मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथे मात्र 1 धाव मात्र पूर्ण केले. एका धावेने धावफलक नक्कीच पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 2 आकड्यावरती. नक्कीच सुशांत आणि सुहासला माहित आहे एकेरी दुहेरीने नक्कीच आपण सामना जिंकू शकतो, सामना आपल्या बाजूने आणू शकतो. फुल टॉस चेंडू इथे मात्र भिरकावून दिला. 9 मॅच लँड मध्ये पुन्हा ट्रॅव्हल्स होतोय. गॅदर करतील, फेक करतील. दरम्यान 1 धाव अर्जित केली गेले. एकेरी दुहेरीवर जास्त भर दिला गेलाय. नक्कीच पहिल्या चेंडूपासून एकेरी धावसंख्या अर्जित करताना आपल्याला पाहायला मिळते. सर आता मात्र चिखलवाडी संघासाठी म्हणावं लागेल जेवणामध्ये नशीब खाऊन आलेत की काय. प्रत्येक चेंडूवर ते चेंडू हवेमध्ये जातोय, मात्र खऱ्या अर्थानं खेळाडूच्या पासून दूर होताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र आलूबद्दल नक्कीच उडवला. आपण मला एक्स्ट्रा कव्हर ते मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू पर्यंत पोहोचतील तर जर मात्र 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरकतंय. धावसंख्येचा विचार केला तर 4 धावा धावफलक लागल्यात. अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच 4 धावांची गरज आहे. नक्कीच गोलंदाज पुरेपूर प्रयत्न करतायत आणि मात्र त्या गोलंदाजाला खेळाडूची इथे मात्र साथ मिळत नाहीये. इथे मात्र सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट चेंडू काउंट केला जातोय. सर हा चेंडू पाहून खऱ्या अर्थानं मला तरी वाटतं सामना शेवटपर्यंत नक्कीच जाईल. कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत. जरी 8 धावांसारखं माफक लक्ष असलं तरी शेवटपर्यंत सामना जाईल का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. पुढचा बॉल इथे मात्र उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे मात्र आपण पाहिलं 1 2 आणि 3 4 खेळाडू चेंडू पर्यंत आले. आता मात्र नक्कीच म्हणावं लागेल गाव भरलाय मामाचा आणि 1 नाही कामाचा. जवळजवळ 4 खेळाडू आपण चेंडू पर्यंत येताना पाहायला मिळाले, मात्र झेल काही इथं टिपला गेला नाही आणि 2 धावा तिथं पूर्ण केल्या गेल्यात. नक्कीच 4 खेळाडू आलेत आणि आता ह्या 4 लोकांना बाकीचे 4 लोक काय म्हणत असतील. नक्कीच हा सामना हाय व्होल्टेज सामना आणि फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडूवर विकेट मिळवून देण्याचं काम इथे मात्र गोलंदाजाने चोख पार पाडले आणि त्या संधीचं इथे मात्र सोनं करता आलं नाहीये. आता मात्र येणारे चेंडू असणार आहेत ते 6 आणि 2 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्फत गोलंदाज अमोल आपल्याला पाहायला मिळत आहेत. येथे मात्र भन्नाट वेगामध्ये चेंडू हाताळला गेला. पंचाने मात्र कवायत केली आणि पंचाने इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय. वाईट बॉल. एक अवांतर धाव. या अवांतर धावेने मात्र स्कोर लेवल होताना पाहायला मिळते. मित्रांनो विनंती असणार आहे सामना झाल्यानंतर कोणी स्टंपला हात लावायचा नाहीये. आयोजकांकडून आपल्याला सूचना असणार आहे स्टंपला कोणीही हात लावायचा नाहीये. पुढचा बॉल आणि इथे मात्र विजयी फाटका. जिंकल्या संघाचे अभिनंदन, तसे हारल्या संघात सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.